पिंपरी चिंचवड शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट या पक्षाची बैठक पार पडली। ही बैठक आगामी महापालिका निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून बैठक घेण्यात आली होती। राष्ट्रवादी पक्षात उभी फूट पडल्यानंतर पिंपरी चिंचवड शहरात राष्ट्रवादीत फूट पडलेली पाहायला मिळाली। तसेच अजित पवार गटाकडून पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष देण्यात आले, पण शरद पवार गटाकडून शहराध्यक्ष आतापर्यंत देखील दिले गेले नसल्याने पिंपरी चिंचवड शहरात कामकाजाला अजून सुरुवात झालेली पाहायला मिळत नाही। पिंपरी चिंचवड शहरातून शरद पवार गटाकडून शहर अध्यक्ष म्हणून चर्चेत असणारे अरुण बोराडे, विलास लांडे, आजम पानसरे आतापर्यंत यांनी आपली भूमिका स्तब्ध राहण्याची घेतली आहे। त्यामुळे पिंपरी चिंचवड शहराला शरद पवार गटाकडून शहराध्यक्ष हे कोण असणार याची चर्चा होत आहे। आजच्या या बैठकीमध्ये शहराध्यक्षावरती कार्यकर्त्यांनी निर्णय घेतला आहे की पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून काशीनाथ जगताप यांना शहराध्यक्षपदी निवड करण्यात यावी अशी मागणी शरद पवार यांच्याकडे करणार असल्याचे यावेळी कार्यकर्त्यांनी म्हटलंय। हे सर्व कार्यकर्ते 20 तारखेला शरद पवार यांच्या भेटीसाठी जाणार आहेत। भेट घेऊन काशीनाथ जगताप यांची शहराध्यक्षपदी वर्णी लावण्यासाठी सर्व कार्यकर्ते प्रयत्न करणार असल्याचं कार्यकर्त्यांनी म्हटलंय। पिंपरी चिंचवड शहरामध्ये 9 लोकांची समिती गठन झाली। समिती अगदी चांगल्या पद्धतीने काम करते। युवक, विद्यार्थी ह्या दोन्हीही सेलचं काम अगदी योग्य पद्धतीने चालू आहे। पण जो कार्यकर्ता विखुरला गेला आहे, जो कार्यकर्ता काठावर थांबला आहे, तो अजूनही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये दोन्ही गटामध्ये काम करत नाही आहे। त्यांना पवारसाहेबांच्या बरोबर यायचे असे कार्यकर्ते, खूप मोठे कार्यकर्ते आहेत, ते कार्यकर्ते अजूनही सामील होत नाही। याचं कारण असं आहे की प्रत्येक कार्यकर्त्याला असं वाटतं की त्या अध्यक्ष नेमल्याशिवाय कामाला गती येणार नाही, किंवा एक हाती कारभार कुठंतरी शहरामध्ये असला पाहिजे। कोणीतरी नेतृत्व करणारा व्यक्ती या शहराला जर असेल तर योग्य पद्धतीने शहर चालेल, कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी ताकद देईल, नियुक्त्या करता येतील। शहराध्यक्षपदाची जबाबदारी आम्ही सर्वजण मिळून विलास लांडे पाटील यांना अनेकदा बोललो आहे की भाऊ तुम्ही शहराध्यक्षपदाची जबाबदारी घ्या। त्यामध्ये अरुण बोराडे पण आहेत, आमचे ज्येष्ठ नेते आहेत। पण समोर आल्यानंतर हे मार्गदर्शन करतील किंवा अध्यक्षपद घेतील हा भाग पुढचा आहे। पण आजच्या कंडिशनला शहराध्यक्षपदाची निवड करणं खूप गरजेचं झालं आहे, जेणेकरून पक्षाला एक नवी दिशा देण्यासाठी, येणाऱ्या काळामध्ये भाजपाच्या समोर एक नवीन मोठं आव्हान उभं करण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरामध्ये शहर अध्यक्षाची तातडीने नियुक्ती करावं लागेल। मी जयंत पाटील साहेब आणि पवार साहेबांना दोघांनाही येणाऱ्या 20 तारखेला विनंती करणार आहे। मी कार्यकर्त्यांसह पाटील साहेबांना भेटायला जाणार आहे। शहराध्यक्षपदाची निवड झाल्यानंतर एक शहराला नवीन दिशा आणि एक अशीच कार्यकर्त्यांसाठी एक आशेचं किरण असेल। येणाऱ्या काळामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका होत्या, त्या महानगरपालिकेवरती जर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जर झेंडा फडकवायचा असेल तर कार्यकर्त्यांना ताकदीने उभं राहावं लागेल। या ठिकाणी काम करणारे अनेक कार्यकर्ते इच्छुक आहेत, पण अजूनही पार्टीमध्ये ते सामील व्हायला तयार नाही, उघड बोलायला तयार नाही। ज्या वेळेला एखाद्या अध्यक्षांवरती जबाबदारी देतील, भले आमच्यातल्या एखाद्या कार्यकर्त्यांवरती जबाबदारी, समितीच्या एखाद्या अध्यक्षाच्या कार्यकर्त्यावरती शहराची जबाबदारी देतील, पण तो एक मूळ व्यक्ती असेल की त्याच्यापर्यंत कार्यकर्ता पोहोचला जाईल आणि या ठिकाणी कामाला बळ येईल। राष्ट्रवादी या ठिकाणी जोमाने काम करेल। साहेबांच्या राष्ट्रवादीचा झेंडा आम्ही महानगरपालिकेवरती सर्व कार्यकर्ते मिळून फडकवल्याशिवाय राहणार नाही। शहराध्यक्षपद हे आमचे जे पक्षश्रेष्ठ असतील, शरद पवार साहेब असतील, सुप्रियाताई असतील किंवा जयंत पाटील साहेब असतील, ते या गोष्टीचा निर्णय घेतील आणि ते ज्यांचं नाव पुढे करतील त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे राहू। आम्ही साहेबांच्या विचारांसोबत आहोत, साहेब जे म्हणतील तिकडे आम्ही आहोत, एवढंच बोलतो। ते एक प्रबळ दावेदार आहे। जो आता निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे, कारण समिती आणि अध्यक्ष यात फरक आहे। समिती जर नेमून झालेली आहे, जो 1-1.5 महिना झालेला आहे, परंतु प्रबळ दावेदार जे आहेत ते काशीनाथ जगताप आहेत। आणि दुसरी गोष्ट, आपल्या पक्षामध्ये अजून जुने जाणते नेते आहेत, विलासराव लांडे पाटील आहेत, अरुणरावजी बोराडे आहेत, अभ्यासू आहेत, चांगलं व्यक्तिमत्व आहे, त्यांचंही नाव घेतलं जाते, वरूनही त्यांच्या नावाची चर्चा होते। परंतु हे सर्व निर्णय आपण येत्या 20 तारखेला पवार साहेबांना भेटून, आणि जयंत पाटील जर त्या ठिकाणी उपलब्ध असतील तर जयंत पाटलांना भेटून त्याचा निर्णय लवकरात लवकर घेतला जाईल आणि आमचा
त्यांनी जो निवडलेला अध्यक्ष आहे त्याच्या पाठीशी पूर्ण शरद पवारांचं गट ठामपणे उभं आहे. पवार साहेबांचे 2 गट नाही आहेत. शरद पवार साहेबांच्या विचारांचा एकच पक्ष आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. आणि शहराध्यक्षपदासाठी खूप जुनी जाणती लोक तयार आहेत. त्यात खरं सांगायचं म्हणजे विलास लांडे पाटील यांचं नाव आघाडीवरती आहे. आजमबाई पानसरे यांचं नाव आहे. अरुणजी बोराडे जे संघटक आहेत त्यांचं नाव आघाडीवरती आहे. आणि ही जी काही 9 जणांची कमिटी झालेली आहे त्यामध्ये काशीनाथ जगताप हे प्रबळ दावेदार, म्हणजे अनेक वर्तमानपत्र असतील किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांचं नाव पुढे येतं किंवा त्यांनी तो पुढाकार दाखवलेला आहे. तर मला असं म्हणायचं की आता हे आमच्यात कोण होईल हे आम्ही ठरवण्यापेक्षा जयंत पाटील साहेब असतील किंवा शरद पवार साहेब असतील किंवा सुप्रियाताई सुळे असेल त्यांच्याकडनं जो काही डिसिजन येईल, निर्णय येईल तो आम्हाला मान्य असेल. आणि पवारसाहेबांच्या विचारासाठी आम्ही त्या अध्यक्षांबरोबर पूर्ण ताकदीने उतरायला तयार आहोत.